नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। श्रावण महिन्यात शुक्रवारी सवाष्णी भोजन कसे करावे जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। श्रावण महिन्यात आपण जीवितेची पूजा प्रामुख्याने आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी आपण ही जीवितेची पूजा करत असतो। तसेच जीवितेची पूजा करत असताना आपण सवाष्णी भोजन सुद्धा घालणे हे प्रामुख्याने महत्त्वाचे आहे। तर हे सवाष्णी भोजन आपण शुक्रवारी कसे करायचे आहे, सवाष्णीला काय द्यायचं आहे, ओटी कशी भरायची आहे, जेवणात काय असावे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। चला तर मग आपण माहितीला सुरुवात करूया। श्रावण महिना लागला की आपण अमावास्येलाच ही जीवितेच्या कागदाची आपण स्थापना करत असतो आणि येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारी या जीवितेची पूजेची शुक्रवारी आपण ही पूजा करत असतो। तर ही पूजा करत असताना आपण त्या कागदाला हळदी कुंकू, फुले, दुर्गा आणि आघाडा याची माळ आपण अर्पण करत असतो आणि आपल्या घरातल्या लहान मुलांना आपण दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी आणि जीविते मातेचा आशीर्वाद आपल्या लहान मुलांवर कायमस्वरूपी असावा म्हणून आपण जीविते मातेची पूजा करत असतो। ही पूजा करत असताना आपण सवाष्णी भोजन सुद्धा करायचे असते। आता हे सवाष्णी भोजन आपण कसे करायचे आहे याची माहितीला मी आपण सुरुवात करणार आहे। श्रावण महिन्यात सवाष्णीचे भोजन घालणे हा एक धार्मिक आणि सात्विक कुळधर्म असा मानला गेलेला आहे। त्यामध्ये आपण सवाष्णी स्त्रीला आपण देवीचे रूप मानून तिचा आपण सन्मान करत असतो आणि तिला आपण भोजन देत असतो। तर ज्या दिवशी तुम्ही सवाष्णी भोजन घालणार आहे त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे। आपल्या घरातील पूजा जीविते मातेची पूजा ही आपण पटकन लवकर आवरून घ्यायची आहे, कारण आपल्याला नंतर सवाष्णी भोजनाचा आपल्याला स्वयंपाकाची तयारी करायची आहे। तर स्वयंपाकामध्ये आपण प्रामुख्याने पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे। पुरणपोळी, तळण, भजी हे सर्व पदार्थ आपण हे सवाष्णी भोजनमध्ये करणार आहे। तसेच एखादी भाजी जरी केली तरीही चालते, जी तुमच्याकडे उपलब्ध आहे। मेथी, शेपू कुठलीही ती एखादी भाजीसुद्धा आपण त्या सवाष्णी भोजनामध्ये समावेश करायचा आहे। ज्या दिवशी तुम्ही सवाष्णी घालणार आहात त्याच्या आदल्या दिवशी वेळ असेल तर आदल्या दिवशी, नाहीतर त्या दिवशीच जी सवाष्णी तुम्ही सांगणार आहात तिला हळदी कुंकू लावून की सवाष्णी भोजन आमच्या घरी यावे हे तिला आमंत्रण देऊन आपण यायचं आहे। त्यानंतर आपण स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं आहे। पूर्ण स्वयंपाक आपण पुरणपोळीचा करायचा आहे। त्यामध्ये आपण कांदा, लसूण याचा वापर हा मुळीच करायचा नाही। जर तुम्ही चातुर्मास पाळत असाल तर त्यामध्ये कांदा, लसूण हा प्रामुख्याने तुम्ही वापर मुळीच करू नका। जर पाळत जरी नसेल तर सवाष्णी भोजनमध्ये शक्यतो आपण कांदा, लसूण याचा वापर हा करायचा नाही। तर अशा पद्धतीने आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करून घ्यायचा आहे। सवाष्णी भोजन हे आपण दुपारी किंवा संध्याकाळी जसे तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस सवाष्णी जर तुम्ही सकाळी दुपारच्या जेवणात घालणार असाल तर तिला 12च्या नंतर सवाष्णीला तिला या म्हणून सांगायचं आहे। आणि संध्याकाळी असेल तर तिन्ही संजेच्या वेळेला हे सवाष्णी भोजन केले तरी चालते। तर प्रथम सवाष्णीचे सवाष्णीला बोलवायचं आहे। ती जर आले की लगेच तिला बसायसाठी पाट द्यायचा आहे। पाट दिल्यानंतर तिचे पहिल्यांदा पाय धुवायचे आहे। पाय धुवून झाल्यानंतर तिला पायाला हळदी कुंकू लावून आणि कपाळाला हळदी कुंकू लावून तिचे औक्षण करायचं आहे, तिला आरतीने ओवाळायचं आहे। त्यानंतर जो स्वयंपाक केलेला आहे तो स्वयंपाक तिला ताट भरून हे सर्व पदार्थ ताट भरून तिला द्यायचे आहे आणि तिला हळदी कुंकू लावून तिला जेवणास सांगायचं आहे। तिचं जेवण झाल्यानंतर तिला साडी किंवा खणाने जे तुमच्याकडे ब्लाऊज पीस किंवा साडी जे तुमच्या इच्छेनुसार जे काही असेल त्याच्याने तिची ओटी भरायची आहे। तर ओटीमध्ये तुम्ही साडी देणार असाल तर अगदी छान, तर तुमची जर परिस्थिती नसेल तर अगदी तुम्ही ब्लाऊज पीस, नारळ याच्यानं ओटी भरली तरी चालते। तर ओटीमध्ये पहिल्यांदा तांदूळ, हळकुंड, खारीक, सुपारी, नाणे
आणि सौभाग्याचं लेणं म्हणजे बांगड्या, गजरा, ह्या सर्व गोष्टी आपण ह्या साडीवर हे ठेवून आपण तिची ओठी भरायची आहे आणि तिला मनोभावे भोजन वाढून आपण ओठी भरल्यानंतर आपण भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहेत. तर अशा रीतीने आपण सवाशीण भोजन करायचं आहे. सवाशीण भोजन झाल्यानंतर आपल्या घरातल्या सर्व सुहासिन, आपल्या घरात जे कोण व्यक्ती सदस्य आहेत त्यांनी सर्वांनी मिळून आपण भोजन करायचे आहे. जर संध्याकाळी सवाशीण करत असाल तर तुम्ही सकाळीच आपण जीविते मातेची पूजा करून आरती कथा वाचून संध्याकाळी आपण ते भोजन दिलं तरी चालते. जर 12 वाजता सवाशीण करत असाल तर सकाळीच पूजा आटपून कहाणी आरती हे सर्व करून नंतर 12च्या पुढे तिला सवासणीला जेवायला बोलवायचं आहे. तर हे सर्व नियम पाळून आपण सवाशीण भोजन हे करायचे आहे आणि तिचे मनोभावे आपण तिची सेवा करायची आहे. सेवेमध्ये कुठंही आपण खंड पडून द्यायचा नाही आणि तिला मनोभावे तृप्त असे तिला भोजन द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण श्रावणामध्ये काही जण सोमवारीसुद्धा सवाशीण घालतात, मंगळागौरची सवाशीण असतात. जे काही तुमच्याकडे तुम्ही श्रावणामध्ये कोणत्या दिवशीची तुम्ही सवाशीण घालणार आहात, कोणत्याही दिवशीची जर असेल तर सवाशीण भोजन मात्र ह्या पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही सणाची मंगळागौर असू द्या, श्रावणी सोमवार असू द्या किंवा श्रावणातले शुक्रवार असू द्या, कुठल्याही वाराची जर सवाशीण असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही सवाशीण भोजन करा. आणि सवासणी स्त्री एक आपली लक्ष्मी माता आहे. ते आपल्या घरी लक्ष्मीचे स्वरूप म्हणून ती आलेली असते. तर ह्या लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावेत या इथून त्याची भरभरून सेवा करा आणि त्याचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या. तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.